चला सामन्याला सुरुवात करून घ्या. ऑनफिल्ड डिसिजन असेल हा, याची देखील नोंद घ्या. आलेत 12वे आलेत. आणि आता सामन्याला सुरुवात करून घ्या ही देखील विनंती असेल. चला धावत पळत या तुम्ही बाहेर. हा चेंडू पहा नक्कीच उंचावरून खेळला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फाईन लेग खराब होत आहे आणि चेंडू देखील जाईल सरळ सीमारेषेच्या आरपार. चौकार आहे किंवा नाही, पंचांचा निर्णय नक्कीच आला जाईल. चौकार आहे, चौकार नक्कीच वसूल झालाय आणि धावफलकावरती 5 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात नक्कीच तालेवाडी संघ नक्कीच करताना पाहायला मिळतोय. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होतीये. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. परंतु येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला नक्कीच समीकरण पाहायला मिळेल. सुरुवात तर चांगली झाली, शेवट कसा होणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूने राहुल राठोड अर्थात रावडी राठोड मैदानाच्या आतमध्ये असेल, तर दुसऱ्या बाजूने स्वप्नील ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवर निलेश कांचन आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय, फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपला आणि धक्का क्रमांक पहिला. बडी बसली जाल में राहुल राठोड बाद. पहिला धक्का, पहिला करंट, पहिला झटका नक्कीच धालेवाडी संघाला बसला जातोय आणि राहुल राठोड सारखा एक मातब्बल फलंदाज बाद करण्यामध्ये यश नक्कीच गोलंदाज निलेशला मात्र मैदानाच्या आतमध्ये आलं जात आहे. तर राहुलची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नकुल राठोड आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या वेळेमध्ये होणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. प्रत्येक संघासाठी प्रत्येक सामना गरजेचा असेल. कालचा दिवस आपण पाहिलाय नक्कीच राजा शिवछत्रपती स्पोर्ट्स क्लब सासवड आणि दुसऱ्या बाजूने आणि भोपगाव किंग्स या दोन संघांनी मात्र कालचा दिवस पूर्णपणे गाजवलाय आणि सुपर 8 मध्ये नक्कीच घवघवीत यश मिळवत मात्र प्रवेश देखील केलाय. आज कोणते दोन संघ जाणार हे देखील पाहणे येणाऱ्या वेळेमध्ये गरजेचं असेल. हा चेंडू पहा, उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. गुडलेस स्पॉटवरती चेंडू पडला, वाऱ्याच्या वेगात सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळालाय आणि हा चेंडू निर्धाव डॉट बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सासवड नक्कीच धन्यवाद सासवडकरांचे कमी असेल आणि या पुरंदर तालुक्याला आता नक्कीच ग्रामीण क्रिकेटला सोन्याचे दिवस नक्कीच येताना देखील पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील देखना पाहायला मिळतोय. हा बॅटची हलकीशी कड आणि झेल देखील त्यांच्या पाठीमागे दर्जेचा टिपलाय. फलंदाज बाद, धक्का क्रमांक दुसरा आहे. दुसरा धक्का देखील मैदानाच्या आतमध्ये बसलाय आणि फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. स्वप्नील देखील बाद आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुधीर साबळे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय.
एका बाजूने राहुल राठोडला बाद करण्यामध्ये यश आले, दुसऱ्या बाजूने स्वप्नीलला देखील बाद करण्यामध्ये यश देखील येत आहे. तर आता नकुल आणि दुसऱ्या बाजूने सुधीर साबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोघांवरती मात्र संघाची आशा अपेक्षा धुरा नक्कीच जी पाहायला मिळते आणि कितपत येणाऱ्या वेळेमध्ये सार्थ ठरणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. 5 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं यशस्वी मैदानाच्या आतमध्ये निलेश कांचन नक्कीच करताना पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजीची गरज संघाला आहे ती गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होते. आधी सुरुवातीला आपण पाहिलं एक चौकार राहुलने वसूल केला, त्या चौकाराच्या मदतीने सुरुवात देखील चांगली होताना पाहायला मिळाली, परंतु दरम्यानच्या काळामध्ये थोडासा अडचणी सापडलाय. हा चेंडू पहा नक्कीच सुरेख, टप्पा खाल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅट वरती येऊ शकत नाही आणि त्यानंतर चेंडू देखील या ठिकाणी डॉट होताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू झालेत, 1 चेंडू बाकी आहे. पहिला चेंडू आपण पाहिला नक्कीच वाईट गेला, त्यानंतर चौकार वसूल झाला, त्यानंतर विकेट देखील सापडली गेली. 1 चेंडू त्यानंतर डॉट पडला, पुन्हा एकदा विकेट मिळाली आणि नंतर 5वा चेंडू देखील डॉट होताना पाहायला मिळतोय. असं समीकरण आतापर्यंत पाहायला मिळतंय. या अगोदरचा सामना आपण पाहिला, शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन पोहोचला होता. आधी शुभम वायदंडेने केलेली करामत देखील आपण पाहिली आणि त्यानंतर एक चौकार देखील वसूल झाला आणि सामना मात्र सासवड ब्लास्टर संघाने विजय केलेला आपण पाहिलाय. हा चेंडू समोरच्या दिशेने, आता पुन्हा एकदा विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 बॅक टू पेव्हिलियन, फलंदाज नकुल देखील बाद. सॉरी, सुधीर बाद होताना पाहायला मिळतोय, सुधीर साबळे बाद होतोय. तर नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सहदेव राठोड आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. पाच धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिले षटक समाप्तीचा इशारा देखील पंचांकडून आलाय. 3 धक्के महत्वपूर्ण या षटकामध्ये जे लागले गेलेत. निलेश कांचन आपलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळालाय. जबरदस्त गोलंदाजी त्याने नक्कीच केली आहे आणि ज्या गोलंदाजीची गरज संघाला होती ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती. आता संघर्ष पानास लागलाय. जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय नक्कीच असतो, परंतु आता संघर्षाला सुरुवात नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करावी लागतील. हा चेंडू पहा, पुन्हा एकदा बिघिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, यष्टी रक्षक चेंडूच्या खाली, जीवदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं जाते. आता हे जीवदान किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं असेल, कारण नकुल राठोड बडे बॅच का बडा खिलाडी म्हणून या खेळाडूकडे नक्कीच पाहिलं जातं आणि त्याला जीवदान कितपत महागडे ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं असेल. 6 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहेत. 5-5 षटकांच्या लढती आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय नक्कीच ज्या खेळवल्या जातील. 2 षटक पॉवर प्लेची आणि नक्कीच 4 गोलंदाज या 5 षटकांसाठी वापरावे लागतील, यात मात्र शंकाच नसेल. आणि कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या वेळेमध्ये होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं असतं, परंतु या ठिकाणी धावांना अंकुश लावण्याचं काम नक्कीच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुन्हा एकदा सज्जय कृष्णा टू सहदेव. हा चेंडू पहा नक्कीच खेळून काढलाय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने, चेंडू सीमारेषेला आग लावतोय, धडक बेधडक चौकार, 4 रन. धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये कृष्णावरती आक्रमण. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आणि चेंडू देखील जातोय लागोपाठचा दुसरा, सहदेव राठोड बिग हिट चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार मात्र सहदेवच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. 14 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 धावा धावफलकावरती आहे. 14 देशभरामध्ये मोठा संपर्क असतो. 14 काळा दिवस आठवेल, पुलवामा हल्ला आठवेल आणि देशाचे 49 जवान मात्र शहीद झाले होते.
की तरुणांचा आवडीचा दिवस, प्रेमाचा दिवस अर्थात व्हॅलेंटाईन डे. आणि या ठिकाणी काय घडतंय, दांडी गुल, बत्ती गुल, फर्निचर उद्ध्वस्त, सहदेव देखील बाद. किरण 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 काकलातून गोलंदाजी कृष्णाची नक्कीच पाहायला मिळते. आणि सहदेवला देखील बादशाहमध्ये यश मैदानाच्या आतमध्ये आले. 14 धावांच्यावरती 14 फलंदाज नक्कीच बाद होताना पाहायला मिळते. आपल्यातून गोलंदाजी पाहिलं, त्याच्यामध्ये 3 विकेट नक्कीच सुटल्या गेल्या. त्यानंतर या षटकामध्ये देखील कृष्णा एक आपल्यातून गोलंदाजी जलवा दाखवतो. आणि धक्का क्रमांक 14 देखील मैदानाच्या आतमध्ये षटकामध्ये सहदेवच्या रूपाने बसलाय. नवीन फलंदाज ऋषी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. किरण 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 चौदा धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेंडू मोठा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. लाजवाब शॉट आणि धक्का क्रमांक 5 फलंदाज बाद. ऋषी पिंपळ देखील बाद. समीर राठोड मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतोय. बाप बेटा एका संघामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी
आहे होते फलंदाज धक्का क्रमांक 6 समीर देखील बाद. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहे. जालेवाडी संघ त्यांचा फलंदाजी करतोय. Play by USB Drive. मैदानावर थोडासा कचरा पाहायला मिळाला आणि नैसर्गिक साफसफाई मैदानाची होताना पाहायला मिळते. आता त्याला साफ सुरुवात करा. लेझी प्ले 17 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दाखल करते. हा चेंडू अक्रॉस बॅट फाईन लेग खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगला नक्कीच होताना पाहायला मिळतंय. तोपर्यंत धाव देखील येते ती एक धाव एका धावेने आणि फेक थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळेल. 2 धावा आता येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते आणि धावफलकावरती 19 धावा 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जयदीप खेत्रे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अक्रॉस बॅट पूर्णपणे खोदून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे आणि नंतर धावांसाठी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते आणि धावफलकावरती 21 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 21 रन लॉस ऑफ 6 विकेट्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा नक्कीच या सासवड नगरीमध्ये संपन्न होती आणि हा चेंडू रिवर्सचा प्रयास त्या ठिकाणी थर्डमॅनला क्षेत्ररक्षक मात्र असेल. फेक अतिशय सुरेख पाहायला मिळते. तोपर्यंत धाव देखील येईल ती एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 21 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील नक्कीच देखना पाहायला मिळतोय. एक चांगला चेंडू डॉट बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होईल. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती आहे. एक चांगली गोलंदाजी जयदीप खेत्रे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 षटकं आपण पाहिले निलेश कांचनने टाकली. 5 विकेट नक्कीच टिपण्यामध्ये निलेशला यश आले. एक आपलातून गोलंदाजी नक्कीच निलेशची आपण पाहिली. हा चेंडू देखील अतिशय दर्जेदार पाहायला मिळतोय. डॉट बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होईल. ह्या चुका आता संघाच्या मागे लाग लावणाऱ्या असतील. संघामध्ये कर्जामध्ये बोजे टाकणाऱ्या असतील. कारण धावांचा पाऊस नक्कीच पाडणं गरजेचं असणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा फॉल्टू लाईन मध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आहे. झेल टिपला आणि धक्का क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. Play by USB Drive. G A
21 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक अंतिम षटक आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये जे उर्वरित असेल. शुभम नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जातोय. दुसऱ्या बाजूने नकुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून आहे. पृथ्वीराज आपण पाहतोय आता शेवटचं षटक घेऊन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आलाय. Play by USB Drive. पृथ्वीराज कांबळे नक्कीच मुरळीला बिलॉंग करणारा खेळाडू पाहायला मिळतोय आणि यावरती मात्र नकुल राठोड बरसतोय बिगिट षटकार. 27 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पृथ्वी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहे. पृथ्वीवरती आक्रमण चढवलं जातंय. हा चेंडू हलकीशी एज मात्र घेतली आहे. एस्टेनच्या पाठीमागे थोडीशी चूक होताना पाहायला मिळेल आणि चेंडू डॉट. चेंडू निर्धाव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्यासाठी कोणताच प्रयत्न नसेल. चेंडू डॉट होतोय आणि एक चांगली गोलंदाजी कमबॅक करणारे चेंडू आता पृथ्वीला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. कारण पहिल्या चेंडूवरती नकुलने आक्रमण चढवलंय. एक षटकार देखील वसूल केलाय. त्यानंतर दुसरा चेंडू डॉट होताना पाहायला मिळालाय. एक चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होतंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच होता परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ शकत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा फुल पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल 1 बाउंड चौकार 4 रन. एकतीस धावा आपण पाहतोय 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. डेट ओव्हर मध्ये मात्र आक्रमण चढवलंय. आक्रमण नक्कीच करतोय नकुल राठोड आणि मी का मैदानाच्या आतमध्ये थांबलोय याचे इरादे नक्कीच स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज आहे पृथ्वी टू नकुल. हा चेंडू पहा नक्कीच पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न ब्लॉकहोल मारा नक्कीच पाहायला मिळालाय. पंचांकडे फार मोठा अपील देखील होताना पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 अपील करण्याचा अधिकार नक्कीच 38 सर्कलच्या आतमधल्या खेळाडूला असतो परंतु तितकाच अधिकार अपील फेटाळण्याचा देखील पंचांना असतो आणि अपील फेटायला जाते. चेंडू डॉट चेंडू निर्धाव नक्कीच पाहायला मिळेल. 31 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. फलंदाज बाद आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये जी सापडली जाते. नकुल राठोड बाद. शुभम आपण पाहतो आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकातील अंतिम काय चेंडू बाकी आहेत. पृथ्वीराज आपण पाहतोय. पृथ्वीराज कांबळे नक्कीच गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. दुसरा चेंडू डॉट झाला. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला परंतु टिट फॉर टॅट इट का जवाब पत्थर से नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दिलं जातंय आणि नकुल ज्याने मात्र आक्रमण चढवलं होतं त्याला बाद करण्यामध्ये यश पृथ्वीराज कांबळेला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. तर शुभम आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. किती धावांची लयलूट नक्कीच शुभम करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. गोलंदाज सज्ज पृथ्वीराज कांबळे टू शुभम. हा चेंडू पहा नक्कीच हलकीची एज मात्र घेतली जाते. तोपर्यंत चेंडू गलीच्या दिशेने नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळेल. एक धाव आली आहे. धावफलक एका धावेने 32 धावा धावफलकावरती आहेत. डेंजर अंपर मिटने वाला शेर शिवा का चावा था
महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभूराज होता. आमचे छत्रपती शंभूराजे वयाच्या 32 वर्षाचं अवघं आयुष्य होतं आणि 32 वर्षामध्ये एकही लढाई न हारलेला राजा म्हणजे आमचे छत्रपती संभाजीराजे याच तालुक्यातले याच मातीतले नक्कीच पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा एक धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि धावबादची शिकार क्रिकेट मधली आत्महत्या शुभ मैदानाच्या आतमध्ये करेल. षटक संपतंय 5व्या क्रमांकाचं 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धाव आहेत. बत्तीस धावा आपण पाहतो. प्रथमतः फलंदाजी करत असताना धालेवाडी संघाने बनवल्यात तर विजयासाठी जगदंब 11 उरुळी संघाला मात्र 33 धावींचं लक्ष आहे. 32 झाल्यात, 33 बनवायच्या आहेत. आता मी विनंती करेल धालेवाडी लगेच मैदानाचा ताबा घ्या. तर उरुळी संघ आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं असेल. तोपर्यंत ऐकूया एक संगीताची सुमधुर मेजवानी डीजे. चला वेळ वाचवा वेळ. विनंती असेल धालेवाडी क्षेत्ररक्षण सजवा. सर सूचना करा. सर सूचना करा. क्षेत्ररक्षण सजवायला सांगा. आता आता 2 वाजायला आलेत. 1:30 वाजून गेलेत. वेळ वाचवणं गरजेचं आहे. दिवसभरामध्ये 8 सामने आपल्याला खेळवायचे. आता दुसराच चाललाय.
चला वेळ वाचवा 32 झाले 33 बनवायच्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली झाली आहे. एका बाजूने मुनू बडेकर आणि दुसऱ्या बाजूने सागर पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज स्वप्नील साबळे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर आलाय. प्रदीर्घ असा अनुभव स्वप्नीलच्या खांद्यावरती आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. अनुभव काय आहे नक्कीच एका चांगल्या खेळाडूला विचारा अनुभवाचं महत्व काय असतं, एका चांगल्या फलंदाजाला विचारा अनुभवाचं महत्व काय असतं, एका चांगल्या यष्टी रक्षकाला विचारा अनुभवाचं महत्व काय असतं. आणि तो अनुभव आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पणास लावावा लागेल. लेस डिप्ले सामन्याला मात्र सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. मन्नू बडेकर ऑन स्ट्राईक तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील साबळे मॅन फ्रॉम धालेवाडी. हा चेंडू पहा दर्जा दाखवणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शॉट फुल करायचा होता परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ शकत नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धाव नक्कीच होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपलातून स्वप्नील साबळेचा. पुन्हा एकदा हा चेंडू अक्रॉस दी बॅट क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल झाला आणि धक्का क्रमांक पहिला मोनू बडेकर बाद. धक्का क्रमांक पहिला आहे. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू पहा समोरच्या दिशेने खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र लॉंगाचा चेंडू वरती येताना पाहायला मिळेल. नकुल राठोड आपण पाहतो गोलंदाजी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. फेक थोडीशी आस्त व्यस्त आणि तोपर्यंत पहा दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी आहे. एक धाव आली आहे. धाव फलक 1+1 2 धाव संख्येने पुढे जाते आणि संघाचं खातं देखील या ठिकाणी उघडलं जाते. 2 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती आहे. 33 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जारी सुरू असलेला पाहायला मिळतोय. रख हौसला मंदिर भी आएगा प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा रुककर मत बैठ मंजिल के मुसाफिर मंजिल भी आएगी और मंजिल जीने का माझा भी आएगा. आज मजा कोण उचलणार. काल आपण पाहिले राजे शिव छत्रपती स्पोर्ट्स क्लब सासवड आणि भोगाव किंग्स या दोन संघाने कालच्या दिवसभरामध्ये मजा उचलली आहे. तर आज कोणते दोन संघ या मैदानावरती आपलं नाव कोरणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कोणते दोन संघ सुपर 8 तर कोणते दोन संघ स्पर्धेच्या बाहेर जाणार हे देखील पाहणं गरजेचं. झेल सुटला आणि त्यानंतर समीर आपण पाहतो क्षेत्ररक्षण सुरेख करताना पाहायला मिळेल. तोपर्यंत फेक देखील अचूक धावा येतील. त्या एक धाव एका धावेन धाव फलक पुढे जाते. धाव फलकावरती 3 धावा आहेत. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट पूर्णपणे खेळून काढलाय. गॅप शोधला जाईल. क्षेत्ररक्षक वारेच्या वेगात चेंडू वरती येतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या आत की बाहेर हे देखील पाहणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेख होताना पाहायला मिळालं होतं परंतु प्रयत्न 100% होते परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. खणखणी सनसनी चौकार 4 रन. महाराजा स्पोर्ट्स क्लब सासवड या संघाचे मात्र को स्पॉन्सर म्हणून आपण ज्यांच्याकडे नक्कीच पाहायला जातो आदरणीय भूषण शेठ धुमाळ साहेबांचं देखील शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत सासवड प्रीमियर लीगच्या वतीने असणार आहे. 7 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये.
हा चेंडू पहा हलकी मात्र घेतली जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल थर्ड मॅन. क्षेत्ररक्षक समीर अतिशय दर्जेदार करताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धाव आली आहे. धावफलक एका धावेने पुढे जाते. षटक संपतंय पहिल्या क्रमांकाचं आणि पहिल्या षटका सामन्यानंतर एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा 33 धावांचा पाठलाग करत असताना जगदंब 11 उरुळी संघाच्या पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पहा बिगिट केलाय. बरीचशी उंची तर गाठली आहे. नकुल चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि दुसरा धक्का. दुसरा गडी गारद मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज बाद. पृथ्वीराज कांबळे बाद होतोय. आठ धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 8-8-8 दोन संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली गाठ. कोण लावणार कोणाची वाट. धाव फलकावरती धावा आहेत 8 आणि आम्ही देतोय सर्व समालोचक तुम्हाला मनोरंजनाची साथ. 8 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट केलाय. बरीचशी उंची गाठली परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये पूर्णपणे जाऊन पडलाय आदळलाय आणि तदनंतर पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पडझड होते आणि तदनंतर वेग देखील अस्ताव्यस्त. धावा येतील आताच्या 3 धावा. धावफलक 3च्या मदतीने पुढे जाते आणि धावफलकावरती 11 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अकरा धावा आपण पाहतो धावफलकावरती आहेत. राहुल वरती आक्रमण चढवलं जातंय. हा चेंडू देखील मिड विकेट खेळून काढलाय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणी सनसनी चौकार. 4 रन. चौकाराच्या मध्ये धावफलक वाढतोय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावांचा पाठलाग करत असताना जगदंब 11 उरुळी संघ आता आक्रमण करायला सुरुवात करते. आक्रमण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होईल. अडचणी सापड जातोय संघ. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पणास लागलेला देखील पाहायला मिळेल. संघर्षातून मात्र दिशा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये काढावी लागेल आणि त्या दिशेने मात्र आता प्रवास नक्कीच खेळाडूंना करावा लागणार आहे. हा चेंडू देखील खेळून काढलाय खेचून काढलाय आणि चेंडू देखील जातोय लांब 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 लचक षटकार. 6 रन. धावफलक 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेट आणि क्रिकेट नक्कीच संपूर्ण सासवड नगरीमध्ये जे संपन्न होत आहे. हा चेंडू त्याच दिशेने खेचून काढलाय आणि चेंडू देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार षटकार चौकार असं समीकरण आतापर्यंत 3 चेंडूंचं पाहायला मिळेल. जिंदगी है तो ख्वाब है तो मंजिल है तो फासले है तो रास्ते है तो मुश्किल है और मुश्किल है तो हौसले. हा चेंडू पुन्हा एकदा फुल केलाय. पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल प्रीमिंड षटकार. 6 रन. धावफलकावरती 31 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत.
फलकावरती आहेत. विजयासाठी अवघ्या 2 धावींची गरज आहे. जगदंब 11 उरुळी संघ विजयाच्या दिशेने प्रवास करताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 2 धावींची गरज आहे. सुधीर आपण पाहतो नक्कीच गोलंदाजी मार्कवर आलाय. सुधीर साबळे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहे. हा चेंडू पुन्हा एकदा गॅप शोधलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सामना संपलाय. जगदंब 11 उरुळी संघ या सामन्यावरती नाव करतोय. खूप खूप असं अभिनंदन आहे. यानंतरचा होणारा सामना मांजरी विरोधामध्ये जगदंब 11 उरुळी अशी लढत क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. बोथ कॅप्टन चला आपण टॉस करतोय. मांजरी 11 विरोधामध्ये जगदंब 11 उरुळी या 2 संघांमध्ये मात्र यानंतर सामना होतोय. बोथ कॅप्टन लगेचच समालोचन कक्षामध्ये या. भूषणजी धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण यानंतर सामन्याचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन संपर्क करतील. टॉस करतोय. खाली जो बॉल गेलाय का तो बॉल पाठवा. बॉल घेऊन येतो. चला उरुळी संघाचा कॅप्टन आणि मांजरी संघाचा कॅप्टन संपर्क करा. सहदेव सर बॉल आलाय ना तो. ठीक आहे. चला कॅप्टन चला. मी भूषण धुमाळ सरांना विनंती करेल. चला कॅप्टन चला आपण टॉस करतोय. मांजरी 11 आणि विरोधामध्ये जगदंब 11 उरुळी अशी लढत आपण पाहतोय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जी होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी भूषणजी धुमाळ साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी करणार आहोत. तरी आपण देखील समोर या ही देखील विनंती असेल. चला आलेत का कॅप्टन सनी सर. कॅप्टन आलेत का. टॉस करून घ्या लगेचच. मी भूषण सरांना विनंती करेल समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. भूषण धुमाळ सर मांजरी 11 चला. कॅप्टन चला आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत.
चला टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. एका बाजूने जगदंब 11 उरुळे आहे, दुसऱ्या बाजूने मांजरी 11. या दोन संघाचे कॅप्टन्स या ठिकाणी आलेत.
कॅप्टनने टॉस सोडून घ्यावे. चला उरुळीचे कॅप्टन. चला जगदंब उरुळीचे संघनायक. चला उरुळीचे संघनायक चला. चला आपण टॉस करतोय. उरुळी आणि मांजरी दोन्ही संघाचे कॅप्टन चला. उरुळी संघ आणि मांजरी संघ बोथ कॅप्टन चला. चला टॉस आपण घेतोय. मांजरी 11 विरोधामध्ये जगदंब 11 उरुळी. दोन संघांमध्ये टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. कॅप्टन चला आपण टॉस करतोय. कॅप्टन चला. कॅप्टन्स या लवकर समोर. भूषण धुमाळ सर चला आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॅप्टन चला. चला आता वेळ वाचवा वेळ. कॅप्टन समोर येतील. आता जर उशीर लावला तर सामना कमी षटकांचा खेळवला जाईल, याची देखील नोंद घ्या. आलेत का कॅप्टन्स? दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. टॉस आपण या ठिकाणी करतोय. उरुळी विरुद्धमध्ये हा चेंडू पहा. नक्कीच टॉस पुन्हा एकदा या ठिकाणी केला जातोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. टॉस झाला आणि टॉस का बॉस. मांजरी 11 संघाने टॉस विन केला. निर्णय लगेच कळवा. क्षेत्ररक्षण मैदानाचा ताबा घ्या विनंती असेल. मांजरी 11 तर सलामीची जोडी जगदंब 11 उरुळी संघ मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं आहे. आणि यानंतर मायक्रोफोनवरती मी विनंती करेल अमर यादव सर यांना. या सर तुमचं स्वागत आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
मांजरी 11 संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यावे त्वरित. सामना हा 4 षटकांचा खेळवला जाईल. 4 ओव्हरची मॅच, 1 ओव्हर पॉवर प्ले, 4 बॉलर. 4 षटकांचा सामना राहील. दोन्ही संघ नोंद घ्या. मांजरी 11 आणि जगदंबा 11 उरुळी. 4 षटकांचा सामना राहील. 4 गोलंदाज वापरावे लागतील आणि 1 षटक पॉवर प्लेचं, याची देखील नोंद घ्या. आणि मांजरी 11 लगेच मैदानाचा ताबा घेतील, क्षेत्ररक्षण सजवतील. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि यानंतर मायक्रोफोनवर अमर यादव सर. थँक्यू. मांजरी संघाचा राखीव खेळाडू असेल तर पाठवा, किंवा आपल्या ओळखीचा एखादा प्लेअर पाठवा, ज्या प्लेअरला सगळ्यात तुमच्या संघातील प्लेअरची नावं माहिती असतील, असा एखादा आपला मित्र पाठवा इथे. हा सामना 5 षटकांचा राहील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. संयोजकांकडून आदेश येतोय, संयोजकांकडून 5 षटकांचा हा सामना होईल. ह्या आताच्या 2 मॅची होतील, प्रत्येकाला 3-3 मॅचेस खेळायच्या आहेत. आताच्या ज्या 2 मॅचेस होतील त्या 5-5 षटकांच्या होतील, आणि त्यानंतर ज्या उर्वरित 2 मॅची राहतील त्या 4-4 ओव्हरच्या होतील, याची खेळाडूंनी नोंद घ्या. 5 षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले आणि 4 गोलंदाज वापरावे लागतील. चला आता बॅट्समन पाठवा. अंपायर देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. आणि पुन्हा एकदा समालोचनासाठी मी विनंती करेल अमर यादव सर. थँक्यू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. जगदंब उरुळी या संघाची एका बाजूला संघनायक मोनू बडेकर, तर दुसऱ्या बाजूला निलेश कांचन सर मैदानाच्या आतमध्ये येतील. हा सामना 5 षटकांचा राहील. 5 षटकांमध्ये साधारणतः 30 चेंडू आहेत, आणि 30 चेंडूंचा सामना करता करता मात्र किती धावा जोडल्या जातील हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. तिथे दोन्ही संघ धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न एक संघ करेल, तर दुसरा संघ मात्र तो डोंगर पोखरण्याचा प्रयत्न करेल. या स्पर्धेसाठी आपण बघतोय की पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 51,000 रुपये, तर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 41,000 रुपये, तिसरं 31 आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस 21,000 रुपये. अशा पद्धतीचं आपण या स्पर्धेमध्ये बक्षिसांचा वर्षाव झालाय. ही प्रचंड मोठी बक्षिसांची अमाऊंट आता निश्चितपणे प्रेक्षकांना भोवती आहे. त्याचप्रमाणे या किताबावर पहिल्या क्रमांकाचा किताब कोण घेऊन जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. तर सामना होतोय सुरू. एका बाजूला असेल जगदंब उरुळी, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की मांजरी हा संघ इथे लढत रंगेल.
सामना होतो सुरू. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॉलर नेम विशाल. आता विशालकडे चेंडू दिला. विशाल काय कामगिरी करायची, विशालला स्वतःला सिद्ध करावं लागेल. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू प्रचंड मोठा बाउन्सर. इथे मात्र या बाउन्सरच्या स्वरूपात आणि या यष्टीरक्षकानं थोडीशी चूक केली आणि पंचांनी बाईच्या स्वरूपात आता धावा कळवलेले. बाईच्या स्वरूपात एक धाव आणि पहिल्या चेंडूवर एक धाव निश्चितपणे येईल. खातं उघडलं जात आहे. पंचांचे निर्णय अंतिम असतील. पंचांच्या निर्णयाशी आपण वाद घालू नका. पंच हे दोन्ही पंच अनुभवी आहेत, तर तिथे आपण थोडंसं सहकार्य करायचं. चला क्विक पासमध्ये सामना होतो. पुन्हा एकदा सुरू. गोलंदाज मार्कवर तयार आहे आणि इथे पंच पुन्हा एकदा या सामन्याचे निरीक्षण करतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो, या चेंडूवर देखील प्रचंड मोठा बाउन्सर. चेंडू खेळून काढलाय शॉर्ट थर्ड बॅटच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक येतोय, ताबा घेतोय. एक धाव फुलक्यावर. धावा असतील 2 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो आहोत. दोन चेंडूचा खेळ आपण बघतो की पहिल्या चेंडूवर बाईच्या स्वरूपात धावा आल्या. गोलंदाज तयार. या चेंडूवर कायसा फसवा चेंडू नक्कीच होता. पुन्हा एक धाव इथे येईल. यष्टीरक्षणाच्या भूमिकेतील चुका आता मात्र उरुळी संघासाठी फायदाकारक असणार आहेत आणि इथे धावा देखील येत आहेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवायची. पॉवर नाही दाखवली तर नंतर मात्र थोडंसं हल्ला करताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो, या चेंडूवर आकृता टप्पा. क्षेत्ररक्षक आहे आणि स्क्वेअर लेग जेल निसटला जातोय. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. जर अशा पद्धतीच्या तुम्ही चुका जर करत असाल तर तिथे मात्र या चुकांच्या आणि सलामीची जोडी जर मैदानाच्या आतमध्ये खेळत असेल तर ती जोडी फोडण्याचा तुम्हाला एक सुवर्ण संधी होती आणि संधी निश्चितपणे गमावली. आता मात्र हे जीवदान किती महागडं ठरतं हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. निलेश कांचल सरांना हे जीवदान भेटत आहे. धाव फलकावर 5 धावा लागलेली बघतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. अद्याप देखील 2 चेंडू आहेत. हो, यावेळेस बॅटची कड. चेंडू जातोय पाईन लेग च्या दिशेने. ताब्यात देखील सिंगल 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 धावांसोबत धावफलक थोडासा जाईल पुढे. 6 धावा धावफलकावर. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं स्वराज्याला पहिले छत्रपती मिळाले. काशीवरून गागा भट्टांच्या हस्ते तो राज्याभिषेक झाला आणि धावफलकावर 6 धावा आपण बघतो आहोत. तिथे मात्र तुम्हाला स्ट्रगल करताना, स्ट्रगल ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला परफेक्ट बनण्यासाठी त्या सगळ्या स्ट्रगलच्या अडचणी येत असतात. आणि या चेंडूवर पुन्हा एक तयार. हो, या चेंडूवर देखील प्रचंड मोठा बाउन्सरचा मारा आणि पंचांचा इशारा. नो बॉल. नो बॉलच्या नियमानुसार पंचांनी हा चेंडू आता मात्र दंडित केला जातोय आणि दंड 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 इथे किती मागणं ठेवतोय. धावफलक थोडासा ऐकले जाईल पुढे. 7. चला पंचांशी वाद नको. चला क्विक फास्ट मध्ये खेळाडूवृत्ती म्हणजे काय, खरं तर क्रिकेट म्हणजे काय, 6 चेंडूवर 6 षटकार खेळणं म्हणजे क्रिकेट आणि पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. तर 6 चेंडूवर एकही धाव निघणं म्हणजे क्रिकेट. एखाद्या नवीन फलंदाजानं केलेली चांगली गोलंदाजी ही देखील क्रिकेटची ओळख आहे. किंवा क्रिकेट म्हणजे काय तर पंचांचा निर्णय अंतिम असेल. सहकार्य करायचे. चला क्विक पास मध्ये. चला नो बॉल. धावफलकावर 7 धावा. 7 जुलै 1981 साली महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म झाला आणि भारतीय क्रिकेटला एक चांगला कॅप्टन मिळाला. रांची या शहरात तिथे महेंद्रसिंग धोनी सरांचा जन्म झाला आणि काही काळ त्यांनी 2001 ते 2003 दरम्यान साऊथच्या रेल्वेमध्ये त्यांनी टीटीची भूमिका देखील त्यांनी पार पाडली. तिथे जॉब देखील केला. तदनंतर त्यांनी तो जॉब सोडला आणि पुन्हा एकदा क्रिकेटच्या वाटेवर आले आणि पुन्हा एकदा हे एक कमबॅक त्यांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट राहिलं. हो, या चेंडूवर हल्ला चालू होता. लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव धावफलकावर. धावफलकावर
धावा निश्चित उंचावर पुढे जातील. धावफलकावर 8 धावा आपण बघतो आहोत. पहिल्या षटकाचा खेळ इथे प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 8 धावा आपण बघितलेल्या आहेत. खतर पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्ले मध्ये हल्ला चढवायचा होता पण तिथे मात्र पॉवर इथे रोखले आणि शक्तीला इथे मात्र थोडंसं व्यसन गाठलंय आणि इथे या विशालनं जी सुंदर गोलंदाजी केली ती निश्चितपणे मांजरी संघासाठी एक चांगली गोलंदाजी होती आणि पहिल्या सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. तदनंतर मात्र त्यांनी जे सुंदर कमबॅक केले हे आपल्याला या सामन्यामध्ये बघायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर तयार. ओमकार गोलंदाजी मार्कवर सज्ज येतोय. ओमकार म्हटलं की श्री गणेश आठवतील. ओमकार म्हटलं की इथे मात्र हा ओमकार आपण बघितलं की गोलंदाजीमध्ये कमाल करतोय तर तिथे त्याने गेल्या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये देखील चमक दाखवली होती. हो या चेंडूवर हल्ला चालू तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. उफानी स्पीड आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार कळवला जातोय. एका धावेने धावफलक थोडासा जाईल पुढे. 9 धावा धावफलकावर आपण बघतो आहोत. 5 षटकांचा सामना आहे तिथे हल्ला चढवायचा आहे. 5 षटकांचा सामना आहे तिथे मात्र व्यूहरचना भेदायची आहे. तिथे धावांचा पाऊस पाडणं गरजेचं आहे. हो बॅक टू बॅक चांगले चेंडू आणि इथे मात्र निलेश कांचन सरांना इथे मात्र जखडून ठेवलेला आहे. तर थोडंसं आता पंख खोलावे लागतील. आकाशामध्ये भरारी घ्यावी लागेल. एक मोठा फटका निश्चितपणे आग लावणार असेल तर तिथे मात्र निलेश कांचन सरांना थोडासा हल्ला करणं इथे बंधनकारक असेल. इथे हल्ला होईल आणि या हल्ल्यावर किती धावा येतील. हो या चेंडूवर हल्ला चढवतोय. चेंडू जातोय एक टप्पा का सीमा रेखा पार चौकार. या चौकार मात्र उरुळी संघाच्या गोटामध्ये प्रचंड मोठा आनंदोत्सव आणि जल्लोष देखील बघायला मिळाला. या चेंडूची लक्ष बघतो आपण थोडासा काय चेंडू तो फुलटॉस चेंडू होता तर फुलटॉस चेंडूवर घेतलेला खरपूस समाचार. जातोय चेंडू पुढे चौकार आणि 13 धावा धावफलकावर आपण बघतोय. खरं तर धावफलकावर धावा 13 आणि गोलंदाजीच्या वाजवल्यात 12. 13 धावा धावफलकावर. इथे ओमकारची गोलंदाजी अत्यंत सुंदर होती पण आता ओमकारला इथे विघ्नाचा सामना करावा लागतोय. हा चेंडू त्याचा स्वैर चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. 4 धावांसोबत धावफलकावर 13 धावा. एकही गडी अद्याप बाद नसेल. वन्स अगेन लॉगऑनच्या दरम्यान चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय तोपर्यंत सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक जातोय पुढे. 14 धावा. व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला असतो. किसी गालिब किसी शायर ने बहुत अच्छा कहा है सैर कर ले दुनिया की फिर ये जिंदगी कहा और रहे भी गई जिंदगी तो ये नौजवानी कहा. हो आणि नौजवानीचा घेतलेला खतरनाक षटकार. चेंडू जातोय सीमा रेखा पार षटकार. धावफलकावर आपण बघतोय की 20 धावा धावफलकावर लागलेत. 20 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. बलदंड शरीरयष्टी आणि गोल्डन मॅन देखील त्यांना ओळखलं जातं आणि गोल्डन कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मोनू बडेकर सरांची. मोनू बडेकर सर आता मात्र सुरुवातीला थोडेसे डिफेन्स करून खेळत होते. फारसा त्यांच्या अटॅकला यश आलं नाही आणि मोनू बडेकर सरांनी इथे मात्र जो हल्ला चढवला त्या गोलंदाजीवर निश्चितपणे बॅकफुटला घेऊन जाणारी गोलंदाजी आपण या षटकामध्ये बघत आहोत. 20 धावा धावफलकावर आहेत आणि या षटकातलं काही चेंडू शिल्लक देखील आहेत. तर तिथे मात्र किती हल्ला चढवला जाईल किती यश मिळेल आणि या चेंडूवर जर हल्ला चढवला तर तिथे मात्र गोलंदाजाला विचार करायला भाग पाडेल. गोलंदाजी विचार एपीजे अब्दुल कलाम असं म्हणतात की माणसानं विचार करणं गरजेचं आहे. विचारातून स्वप्न निर्माण होतं. स्वप्नातून एखादं दिवा स्वप्न तयार होतं आणि दिवा स्वप्नातून एखादी चांगली कृती तयार होते आणि कृती देखील एका चांगल्या मोठ्या भूमिकेकडे आपल्याला घेऊन जात असते. कारण की हीच कृती चांगल्या कृतींची चांगल्या स्वप्नांची भारताला गरज आहे आणि याच्या बळावर भारत 2022 साली महासत्ता होईल असं भाकीत केलं होतं
पण तिथे मात्र काही कोरोनामध्ये आला आणि कोरोनाने तिथे मात्र थोडासा व्यत्यय आणला. पुन्हा एकदा या चेंडूवर थोडासा हल्ला केला होता, तिथे फारसं यश मिळालं. सिंगल धावफलकावर निश्चितपणे धावफलक जाईल पुढे. 21 धावा आपण धावफलकावर बघतो आहोत. 21 रन्स इथे मैदानाच्या आतमध्ये आहेत. निलेश कांचन सर देखील इथे हल्ला चढवत त्यांनी एक मोठा फटका खेळला होता. सिंगल डबल्सने देखील धावा जमवल्या जाऊ शकतात हे उरुळी संघाने देखील दाखवून दिले. अशी मोठी फटके निश्चितपणे खेळले नाहीत, पण तिथे मात्र छोट्या छोट्या फटक्याने देखील धावा जमवल्यात. म्हणजे जिथून धावा मिळतील तिथून धावा खेचण्याचा प्रयत्न असेल आणि प्रयत्न इथे आपण बघतोय की या प्रयत्नांनी धावफलकावर 21 धावा लावलेल्या आहेत. गोलंदाज तयार आणि या गोलंदाजीच्या साधारणतः आपण बघतोय की 5 षटकांचा सामना 30 चेंडू आहेत, त्यापैकी 12 चेंडूंचा खेळ इथे समाप्त होतोय आणि अद्याप 18 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. 18 चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील सांगणं कठीण आहे. मांजरी संघाकडे देखील एक चांगले गोलंदाज आहेत, मांजरी संघाकडे अनुभवी गोलंदाज आहेत. ते निश्चितपणे 10 रनचा जो स्ट्राईक रेट चाललेला आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न होईल आणि इथे त्यांना यश देखील मिळू शकतं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे बनू वडेकर सरांचा सामना करण्यासाठी आणि पहिला चेंडू फारसा फायदा होऊ शकला नाही. स्क्वेअर लेग फायनल इंच दरम्यान खेळून काढला आणि पुलटा चेंडू म्हटलं की तिथे विजय गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. विजय आता विजय मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. विजय प्राप्त करण्यासाठी सज्ज आहे आणि विजय देखील आता मिळवायचा आहे. दोन्ही संघ विजयाला गबसणे घालतील, पण विजय गोलंदाजी मार्गवर. हो, या चेंडूवर काय अफलातून चेंडू होता, स्लोअर लेंथ आणि लाईनवर काय अफलातून चेंडू होता. निश्चितपणे चांगलं कंट्रोल देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 22 धावा धावफलकावर आहेत. इथे विजय देखील सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार निलेश कांचन सर आणि फुलटॉ चेंडू विरकावून दिलाय, जातोय सीमा रेषा पार. षटकार धनकेबाज षटकार. या फटक्याने मात्र आग लावली असेल. या षटकाराने निश्चितपणे आग लावली. आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय की इथे 28 धावा धावफलकावर आहेत आणि हा फटका निश्चितपणे एक वेगळा फटका होता. या वेगळ्या फटक्याची ताकद आपण बघितली. या ताकदीने खऱ्या अर्थानं विजयच्या गोलंदाजीवर जो हल्ला चढवला जातोय तो निश्चितपणे खतरनाक आहे आणि या खतरनाक फटक्यासोबत धावफलकावर 28 धावा आपण बघतो आहोत. हो, वन्स अगेन हिट केला जातोय, चेंडू जातोय एक टप्पा का सीमा रेखा पार. चौकार. निश्चितपणे 2 चेंडूवर हल्ला देखील केला जातोय. पुन्हा एकदा निलेश कांचन सर आता मात्र हल्ला चढवतात आणि विजयची ही गोलंदाजी निश्चितपणे धोकादायक ठरली जाते. पुन्हा एकदा तयार. वन्स अगेन बिग हिट. जातोय सीमा रेखा पार. षटकार. काय अफलातून फटका होता, तर या फटक्याने आग लावली आणि उरुळी संघाच्या गोटामध्ये प्रचंड मोठा जल्लोष, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट. धावफलकावर धावा लागतील. अडतीस धावा धावफलकावर. 38 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. विजयचं हे षटक प्रचंड महागडं आपण बघतोय आणि या षटकामध्ये तुफानी मारा झालेला दिसतोय आणि गोलंदाजाचा घेतलेला खरपूस समाचार इथे आपण बघतो आहोत. थोडीशी मध्यम गती गोलंदाजी होती आणि मध्यम गती गोलंदाजीला इथे अक्षरशः खिंडार पाडलंय, पण तिथे आता मार्ग काढायचा आहे. मार्ग निघेल, प्रयत्न सौरेख असावेत. चेंडू वन्स अगेन करतोय सीमा रेषा पार. चौकार. बेचाळीस धावा धावफलकावर आहेत. हे षटक प्रचंड महागड आणि विजय सरांच्या गोलंदाजीवर चढलेला
इथे जोरदार हल्ला खऱ्या अर्थानं आता बॅकफुटला घेऊन जातोय आणि इथे थोडस कम बॅक करावं लागेल. 42 धावा धावफलकावर आहेत. खरं तर आज मी असं म्हणेल की सीमारेषेला आणि चेंडूची एक वेगळी प्रेम कहाणी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. खरं तर चेंडू वारंवार सीमारेषेला भेटण्यासाठी जातोय आणि मधला जो दुवा असतो तो देखील महत्वाचा असतो. निलेश कांचन सर या प्रेम कहाणीच्या मधील एक महत्वाचा दुवा तो बॅक टू बॅक चेंडूचे आणि सीमारेषेचे भेट घडवून आणतायत. काय वेगळी प्रेम कहाणी बघायला मिळते. 42 धावा निश्चितपणे झाल्या. आता गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज विशाल येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 42 धावा. पहिल्या षटकामध्ये थोडीशा धावा कमी आल्या आणि तदनंतर ज्या पद्धतीने इथे हल्ला चढवला गेला निलेश कांचन सरांनी अत्यंत जबरदस्त फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. बॅक टू बॅक या षटकाचा घेतलेला खरपूस समाचार आणि इथे धावांचा पाऊस देखील पडलाय. धावांचा पाऊस नव्हे तर इथे मात्र अवकाळी पाऊस झाला. ज्यावेळेस अवकाळी पाऊस येतो तर अक्षरशः शेतातील रानावनामध्ये अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकतो पिके. अगदी तशाच पद्धतीची पिकं निश्चितपणे नाहीत पण इथे गोलंदाजी उद्ध्वस्त करून टाकली. धावफलकावर 42 धावा. पण इथे गोलंदाजीमध्ये तुम्हाला कमबॅक करावं लागेल. बाळासाहेब ठाकरे असं म्हणतात की तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर जगाच्या पाठीवर कुठे जा. तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर जगाच्या पाठीवर कुठे जा तुम्हाला भरण नाही. वन्स अगेन चांगला फटका जातोय 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 सीमा रेषेच्या आतमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावांसाठी प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. 44 धावांची अभेद्य पार्टनरशिप आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सलामीची जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते आणि इथे अभेद्य पार्टनरशिप देखील होत्या. पार्टनरशिप म्हटलं की आपल्याला भारतातून एक चांगल्या पार्टनरशिप कुणी कुणी केल्या तर शिखर धवन आणि के. राहुल यांच्यामध्ये सुंदर पार्टनरशिप आपण बघितलेल्या आहेत. तर सौरभ गांगुली असेल राहुल द्रविड असेल हे चांगले चांगले फलंदाज देखील सलामीर म्हणून आपण बघितलेले आहेत. तर सचिन तेंडुलकर देखील एक चांगले फलंदाज देखील आहेत. धावफलकावर आपण बॅक टू बॅक हल्ले होत आहेत आणि इथे धावफलकाला वेग लागलेला आहे. 45 धावा आपण धावफलकावर बघतो आहोत. अत्यंत सुंदर फलंदाजी. तिथे धावांचा पाऊस देखील. फलंदाज थोडासा काहीसा दमलेले दिसतात पण प्रयत्नांच्या काठावर आता येऊन थांबायचं नाही तर प्रयत्न सुरेख लाजवाब ठेवायचे आणि हल्ला करायचा. वन्स अगेन हल्ला जातोय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन घेऊन काढलाय. थोडस मिस फील्ड. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. तर या चौकारानं मात्र आता मांजरी संघाला थोडस विचार करायला भाग पडलाय. कारण की क्षेत्ररक्षणातील अशा प्रकारच्या चुका तुम्हाला महागड्या ठरतील. कारण की आपण बघितलं एका धावेनं मोठमोठ्या संघांना तिथे पराभव पत्करावा लागलाय. पराभवाची चव चाखायला लावली आहे. त्यामुळे एक धाव महत्वाची आहे. 49 धावा धावफलकावर आणि या चेंडूवर देखील आपलातून फटका. सिंगल आली. डबल साठी प्रयत्न आणि दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 51 धावांची अभेद्य पार्टनरशिप. जोरदार टाळ्या या पार्टनरशिप साठी. काय आपल्यातून फटकेबाजी आहे. 51 धावा धावफलकावर लावलेत. अद्याप एकही विकेट नाही आणि हे विकेटचं भांडार आता मात्र दाराला कुलूप लावलंय आणि साखळ दंडानं इथे मात्र दार जखडून देखील ठेवलाय. फुलटॉ चेंडू घेतलेला खरपूस समाचार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पंचांचा इशारा. पंच आताचे षटकार आहे काय षटकार सोबत धावफलक जातोय पुढे. 57 धावा धावफलकावर आपण बघतो आहोत. तर हा फुलटॉस चेंडू आपण निलेश सरांना टाकत असाल तर निलेश सर हे असे वाघ आहेत. वाघ आपली शिकार ताकदवान आहे की कमजोर हे बघत नाही. तो हल्ला करतो आणि फडशा पडतो. या चेंडूवर निलेश सरांनी केलेला गणगणाती हल्ला चेप घेतली आणि इथे षटकार देखील केलाय. या चेंडूवर हल्ला चढवला तर क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगून क्षेत्ररक्षक आला. सिंगल आली. डबल देखील इथे कंप्लीट होत आहेत. दोन धावांसोबत धावफलक थोडासा जाईल पुढे
4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय आणि धावफलकावर धावा आहेत 59 धावा धावफलकावर. अद्याप देखील 6 चेंडू आहेत आणि इथे किती पाऊस पडेल हे देखील पाहणार आहोत. तिथे मात्र तुम्हाला गोलंदाजीमध्ये थोडेसे बदल करावे लागतील आणि महत्वाची जबाबदारी इथे आपण इथे मैदानाच्या आतमध्ये 59 धावा बघतो आहोत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावांचा डोंगर नव्हे तर इथे वाघ डोंगर उभा राहायला सुरुवात केली आहे. कारण की वाघ डोंगराची उल्लेख काय म्हटलाय, समोरचा जो डोंगर आहे आपल्या पुरंदरचं वैभव आणि सासवड शहराचं वैभव वाघ डोंगर. तर याच वाघ डोंगरावर बसून कोणाजी बाळा हे लेखक व गायक याच पुरंदरच्या मातीतील. बॉलर नेम वैभव आता आलाय. वैभव आपल्या संघाची जबाबदारी घेतोय आणि वैभवशाली गोलंदाजी करायची आहे, तिथे धावा रोखायच्यात. वैभवकडे जबाबदारी वैभव निर्माण करून देईल का प्रश्नचिन्ह. पहिला चेंडू इथे वाईड चेंडू. गॅरी सोबर, स्प्रेट ट्रुमन्स, बॉब विलिस आणि इयॉन बोथम ह्या असे गोलंदाज आहेत की त्यांनी आतापर्यंत एकही चेंडू वाईड टाकला नाही. तर तिथे आपल्याला थोडस विचारपूर्वक 60 धावा धावफलकर आपण बघतो आहोत. अंजली संघाची बॅक टू बॅक 60 धावा आपण धावफलकर बघतो आहोत. मुनुवडेकर सह आडी निलेश कांचन जबाबदारी उचलली आहे. इथे हल्ला चढवला. पहिला चेंडू वैभवचा आणि वन्स अगेन इथे वाईड चेंडू. वाईड सोबत धावफलक थोडासा जाईल पुढे. 61 धावा धावफलकर आपण बघतो आहोत. अत्यंत सुंदर धावफलक. इथे धावाला एक सुंदर आकार आला. जर कुंभार चांगला असेल तर मडकं देखील चांगलं होतं आणि डावाला देखील आकार सुंदर दिलाय. 2 फलंदाज अत्यंत चांगल्या दर्जाची खेळी. ही अभेद्य भागीदारी आपण बघतोय. जवळपास हे शेवटचं षटक मार्गस्थ आणि अजूनही इथे ही जोडी फोडण्यात अद्यापही यश आले नाही. आपण पाठीमागच्या या चेंडूवर हल्ला झाला आणि इथे सिंगल आली. डबलचा प्रयत्न होईल, नकार कळवला जातोय. सिंगल सोबत धावफलक थोडासा जाईल पुढे आणि धावफलकावर धावा आपण बघतोय 62 धावा धावफलकावर. प्रचंड मोठा हल्ला चढवतोय. प्रचंड मोठा धावांचा पाऊस इथे पडतोय आणि 62 धावा आपण धावफलकावर बघतोय. 5 षटकांचा सामना आहे. किती धावा होतील सांगता येणं प्रचंड कठीण असेल. आणि निलेश कांचन पुन्हा एकदा सेट ऑन दी फायर. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा. धुंद वादळांनी गोठला किनारा. एक दणकेबाज चौकार. धावफलकावर आपण बघतोय 66 धावा धावफलकावर. 47 धावांवर निलेश कांचन खेळत आहेत. 50 साठी चान्स आणि या स्पर्धेतील पहिली 50 होऊ शकते. या स्पर्धेतील पहिली 50 पूर्ण होऊ शकते निलेश कांचन सरांची. 3 धावांनी दूर. 16 चेंडू मध्ये 47 धावांची खेळी त्यांनी केली. अद्याप देखील खेळत आहेत. नाबाद 47 आणि एक चांगला फटका थोडासा फुलकावणी देतोय. जातोय सीमा रेषेच्या वेध घेता 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 सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. निलेश कांचन सरांची 50. या 50 साठी जोरदार टाळ्या. 17 चेंडू मध्ये धावा केले तब्बल 51 धावा. 50 धावा निलेश कांचन सरांच्या धावफलकावर आले. 17 चेंडू मध्ये 50 धावांचं इथे प्रचंड मोठी खेळी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अत्यंत आवाढव्य खेळी, अत्यंत जबरदस्त खेळी, अत्यंत फॅन्टास्टिक बॅटिंग ऑफ दिस मॅच. इट्स अ व्हेरी नाईस बॅट्समॅन. हो या चेंडूवर आता बघतोय आणि इथे पहिलं विकेट मैदानाच्या आतमध्ये जाते. मोनू बडेकर सर बाद. मॅन इन फॉर्म आपण ज्याला बघतो निलेश कांचन सर इथे बॅक टू बॅक हल्ले चढवतात. बॅट्समन सॉरी फॉर दॅट. बॅट्समन हा शब्द आपण वापरू शकत नाही. आंतरराष्ट्रीय नवीन नियम असा आला की बॅट्समन हा शब्द
बॅट्स आणि त्याच्या पुढचा मॅन. मॅन हा शब्द विषमता निर्माण करतो आणि बॅट्सगर्ल आणि बॅट्समन इथे याच्यावर उपाय काढलाय आणि बॅटर हा नवीन शब्द तिथे आणलेला आहे. धावफलकर आपण धाव बघतोय. 69 धावा धावफलकावर, 69 रन ऑन द स्कोरबोर्ड. इथे विकेट आली आहे. अली अन्सारी यांच्याकडे चान्स मिळाला आहे. गेल्या मॅच मध्ये बघितलं की त्यांनी कशी फटकेबाजी केली होती आणि सामना 2 षटकामध्ये जिंकून दिला होता. आणि हा एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि इथे देखील विकेट बॅक टू बॅक 2 झटके आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. मांजरी संघाला मात्र आता 5 षटकामध्ये तब्बल धावांचा डोंगर पार करायचा नाहीये, तर एवढ्या शिखर पार करायचंय. तिथे धावा झालेत 69, जिंकण्यासाठी 70 धावांची गरज. चला विनंती असेल उरुळी कांचन संघाला, विनंती असेल जगदंब उरुळी या संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. तर तिथे मांजरी संघाला विनंती देखील असेल की आपण आपले 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे. चला उरुळी कांचन संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवा, वेळ वाचवा, क्षेत्ररक्षण सजवा. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत की एका बाजूला ओमकार असेल की ज्याने गेल्या मॅच मध्ये तुफानी खेळी केली होती, तो ओमकार आता स्ट्राईकला येतोय. तर दुसऱ्या बाजूला अवीकडे देखील सलामीची जबाबदारी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो आहोत. 2 सलामीचे फलंदाज इथे आलेले आहेत. मांजरी संघाचे 2 वाघ मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. इथे प्रत्येक चेंडूचा फडशा पाडायचा आहे, प्रत्येक गोलंदाजाचा फडशा पाडायचा आहे. वाघ आलेत, वाघासारखी खेळी होणं अपेक्षित असेल. साधारणतः तिथे 30 चेंडूंचा सामना करायचा आणि धावावर 12 पेक्षा जास्त धावांचा स्ट्राईक रेट गाठायचा आहे. साधारणतः 14 धावांचा स्ट्राईक रेट तिथे गाठायचा आहे प्रत्येक मॅच मध्ये. प्रत्येक या ओव्हरमध्ये किमान 14 धावांचा स्ट्राईक रेट गाठणं गरजेचं असेल. म्हणजे साधारणतः 14 धावांच्या स्ट्राईक रेटने सरासरीने इथे आपल्याला धावा जमवायच्या आहेत. इथे धावांचा पाऊस देखील पाडणं गरजेचं आहे. तिथे प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडूवर हल्ला देखील चढवला जाईल. तर गोलंदाजी मार्कवर ज्यांनी सुंदर खेळी केली, ऑलराऊंडर खेळाडू आणि स्टार गोलंदाज, स्टार फलंदाज निलेश कांचन सर, ज्यांनी या मॅच मध्ये 50 केलेली आहे. आता निलेश कांचन सरांनी ज्या पद्धतीने हल्ला केला, तो सगळ्या हल्ल्याचा बदला येथे घ्यायचा आहे. ओमकार फलंदाजीसाठी येतोय, व्याजासकट भरपाई करायची आहे.
जबाबदारी आहे. आपण बघतोय निलेश कांच